शिरपूरच्या शाळेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, गुरूंना वंदन, विद्यार्थ्यांना प्रेरणा मंत्र. न्यायमूर्ती वराळेंचा भावनिक संवाद. शिरपूर येथील पांडू बापू माळी विद्यालयात आजचा दिवस ठरला भावनिक आणि प्रेरणादायी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे यांनी आपल्या जुन्या शाळेत येत गुरुजनांना वंदन केलं आणि विद्यार्थ्यांना दिला जिद्द, मेहनत आणि स्वप्नपूर्तीचा प्रेरणा मंत्र. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनासाठी न्यायमूर्ती वराळे सपत्नीक शिरपूरमध्ये आले होते. यावेळी नगरपालिका संचालित पांडू बापू माळी विद्यालयातील स्मार्ट क्लासरूमचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे न्यायमूर्ती वराळे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे जुन्या शाळेत परतल्यानंतर त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, शब्द तोकडे पडतील आणि भावना त्यांच्यावर मात करतील. विद्यालयातील डिजिटल स्क्रीन, इंटरॅक्टिव्ह वर्ग, संगणक सुविधा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचं कौतुक करत त्यांनी शिक्षकांना राष्ट्रनिर्माते संबोधलं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितलं, जिद्द, मेहनत आणि स्वप्नपूर्ती करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही मोठं यश मिळवता येतं. मराठी माध्यमाच्या शाळांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त करत त्यांनी शिक्षणासाठी अधिक निधी आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्याची गरजही अधोरेखित केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा मंत्र देताना म्हटलं, 2 रुपये असतील तर एक भाकरीसाठी आणि एक पुस्तकासाठी खर्च करा. भाकरी जगवते तर पुस्तक कसं जगायचं हे शिकवतं. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि कौशल्यांना वाव द्यावा तर पालकांनीही मुलांच्या गुणांना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. एका माजी विद्यार्थ्याचा सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास आणि त्याच शाळेत गुरुजनांना केलेलं वंदन. शिरपूरच्या विद्यार्थ्यांसाठी हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर स्वप्न पहा, मेहनत करा आणि यश मिळवा असा जिवंत प्रेरणा मंत्र होता. मुलांनी उत्तम शिकावं, उत्तम अभ्यास करावा, आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करावं. पण मुलांनी ह्याबरोबरच इथेच न थांबता इतरही काही गोष्टी जरूर शक्य तर आत्मसात कराव्यात. एखादा आपल्याला जर आपण स्किल म्हणतो, असं स्किल जरूर तुम्ही डेव्हलप करा. तुमच्यात कुठलीही कला असेल त्या कलेला वाव द्या. मी पालकांना आवाहन करेन की जर आपल्या पाल्यामध्ये असं कुठलं तरी एखादा वेगळा पैलू असेल तर त्याला नावभेद करू नका. किंबहुना अभ्यास तर करायलाच पाहिजे. मी असं म्हणणार नाही की पालकांनी असं म्हणले की अभ्यास करू नका. अभ्यास करा, पण अभ्यासाबरोबर जर तुम्हाला दुसरा एखादा छंद असेल तर तोही जोपासा. पुस्तकं वाचायला आवडत असतील तर पुस्तकं वाचा. चित्र काढायला आवडत असतील तर चित्र काढा. एक फार छान शेअर आहे जो मला फार आवडतो. हे मी का सांगतो की बरेचदा मी पालकांचा प्रतिनिधी म्हणून हा दोष आमच्याकडे घेईन, पालकांच्याकडे घेईन की बरेचदा आम्ही ह्या आमच्या मुलांना जी या आकाशात मुक्तपणे, स्वच्छंदपणे विहार करू शकतील आणि करण्याची त्यांची पात्रता आहे, त्यांना त्यांचे पंखच उडू देत नाही. आणि मग यांच्याकडे क्षमता आहे, पात्रता आहे, आकाशाला रवसनी घालायची हिंमत आहे, इच्छा आहे, त्यांना जर थोडस पारगळ आम्ही दिलं तर ती मुलं निश्चित खूप पुढे जातील. शेर असा आहे कि बच्चों के नन्हे हाथों को चांद सितारे छूने दो. बच्चों के नन्हे हाथों को चांद सितारे छूने दो, वरना 4 किताबें पढ़कर ये भी हम कैसे